यशोदेकडे गेला होतात? हो. मध्यरात्र उलटली आहे. हो. इंदू, आवाज करू नका. नोकर मंडळी जागे होतील. माझी अब्रू जाईल. तुला काय हवंय? सांगावं लागतं. हे अनैतिक आहे. रात्री बेरात्री यशोदेकडे गेला होता ते काय नैतिक होतं? डोकं फिरलंय तुझं? मी तिच्याकडे गेलो तेव्हा मला कळलं की तिची तब्येत ठीक नाही म्हणून तिथे थांबलो होतो. मध्यरात्र झाली. तिच्याजवळ एकटं थांबणं मला योग्य वाटेना म्हणून परत आलो. मी पण आजारी आहे सरदार. माझं दुखणं तुम्हाला कधीच कळलं नाही. वासनेनं वेडा केलंय तुला. ज्याच्यावर जीव लावला त्यानं झटकून टाकलं. खुळा नवरा नशिबी आला. आणि तरी मीच वेडी. वासनेनं. मला शाणं करा सरदार. खरंच वेडी झाले मी. आश्रित आहे मी या घरात. आणि मी या घरची बांधलेली कुत्री. मला घेऊन चला सरदार. पळून जाऊ आपण. मी पळतोच आहे इंदू. प्राक्तनच झालंय आता ते माझं. पळवून तुला कुठे नेऊ? आणि सगळं ऐश्वर्य तुझ्या पायाशी लोळण घेत आहे. इंदू, भोग दे. मी मागितलं होतं हे ऐश्वर्य. कुठल्या ऐश्वर्याच्या गोष्टी करताय तुम्ही? माझं ऐश्वर्य तुम्ही होता. तुम्ही गेलात आणि सगळं सगळं केलं. भिकारी झाले मी. भिकारी. अशी लाचार होऊ नको सिंधू. लाचार होऊ नकोस. तुम्ही लाचार केलाय मला. मन घट्ट करून सगळं स्वीकारलं होतं मी. का आला तुम्ही परत? का दिसलात मला? का भेट झाली आपली? तुटले मी सरदार. तुटले मी. माझी परीक्षा पाहू नको सिंधू. जा इथून. इरेला टाकलाय मी जीव सरदार. आजची शेवटची रात्र. आज जर माझं मन शांत नाही झालं तर उधळून टाकेन मी ही दुनिया. इंदू, आणि सांगेन थोरल्या मालकांना तुम्ही निळकंठ मास्तर नाही तर तुमचं नाव विश्वनाथ आहे. पोलीस ज्याच्या शोधात आहे तो भूमिगत क्रांतिकारक विश्वनाथ म्हणजे तुम्हीच.
भाऊ, अतिशय सुरक्षित जागा आहे ही. काळजी करण्याचं काही कारण नाही इथे. मोठा दरवाजा उघडा. चला. रावसाहेब, 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 तुम्ही ज्या विश्वनाथला शोधताय तो निळकंठ मास्तर या नावाने इनामदारांच्या वाड्यात आश्रयाला आला आहे. गुरुजी, मालकाने बैठकीत बोलावलंय. तुम्ही पुढे व्हा, मी आलोच. जी. आमच्या शाळेचे गुरुजी. नमस्कार. राम राम. आणि ही सगळी आपल्या संघटनेची अत्यंत विश्वासू आणि अत्यंत महत्त्वाची मंडळी. आपल्या सगळ्यांनाच आज आत्ता काही निर्णय हे तातडीने घ्यायचे आहेत. अप्पा, तुमची कन्या यशोदा ती तर सुखरूप आहे, पण तरीही तुम्ही तुमच्याबरोबर उद्या तिला घेऊन जायचं आहे. आता मी काय सांगतो आहे ते नीट काळजीपूर्वक लक्षपूर्वक ऐका. वेळ वाया दवडता कामा नये. आपल्या या केंद्रामध्ये आपल्या संघटनेच्या ज्या ज्या वस्तू आहेत, जेणेकरून आपल्या विरुद्ध ज्या ज्या गोष्टी पुरावा म्हणून सिद्ध होऊ शकतात, त्या सगळ्या गोष्टी अत्यंत तातडीने आपल्याला इथून हलवायच्या आहेत. आज आत्ता. मालक, मालक, मालक. कोण आहे? मालक, बाहेर वाड्याला पोलिसांचा वेढा पडलाय. हत्यारं काढा. वरती. जी. नाही, या कारवाईत तू सहभागी व्हायचं नाहीस. तुझ्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे ती पार पाडायचीस. यशोदेला घ्यायचंस, त्याला घेऊन अज्ञातवासात जायचंस. कुठल्याही परिस्थितीमध्ये पोलिसांच्या हातात सापडायचं नाही. पण या बस, सांगितलेलं ऐकायचं. ही विनंती नाही, हा आदेश आहे संघटनेचा. तुम्ही लोक तरुण आहात. तरुणांची या घडीला संघटनेला आवश्यकता आहे. निघ, निघ. यशोदा, यशोदा. वाड्यावर पोलिसांची धाड पडली आहे. आपल्याला ताबडतोब निघायला हवं.